नमस्कार, मी शेफ रिद्धी शिवतरकर तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पारसी क्युझिनची सहल करणार आहोत। पारसी क्युझिन म्हटलं तर धनसाग हा पदार्थ सर्वांच्या डोळ्यासमोर येतो। धनसाग म्हणजेच डाळी आणि भाज्यांपासून बनवलेला पदार्थ होय। तसेच धनसाग हा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारे बनवला जातो। तर आज आपण येथे धनसाग कोफ्ता करी बनवणार आहोत। आज आपण येथे धनसाग हा बटाट्यांच्या कोफ्त्यांपासून बनवणार आहोत। चला तर मग धनसाग कोफ्ता करीला सुरुवात करूया। धनसाग कोफ्ता करी त्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला बटाटा 1 वाटी, 1 वाटी लाल मसूर डाळ आणि मूग डाळ, वांग आणि भोपळ्याचं मिक्सचर, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी तेल, अर्धा वाटी कसुरी मेथी, 1 वाटी धनसाग पावडर, 1 वाटी काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 वाटी अदरक लसूण पेस्ट, अर्धा वाटी गरम मसाला, 1 वाटी हळद, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी काजू आणि मनुके, अर्धा वाटी बारीक चिरलेली मिरची, मीठ चवीनुसार। सर्वात प्रथम धनसाग कोफ्ता करी बनवण्यासाठी आपल्याला एक बोल घ्यायचा आहे। त्या बोलमध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, मनुके आणि काजू, चवीनुसार मीठ, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हळद, मीठ, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालून मिश्रण तयार केले आहे। तसेच ड्रायफ्रुट्समुळे यामध्ये क्रंचीपणा ॲड होतो। तसेच ही डिश जो आहे, पदार्थ जो आहे, हे राजा महाराजांनुसार चालत आलेला आहे। त्याला अजूनच शाही बनवण्यासाठी काजू आणि मनुक्यांचा वापर केला जातो। तसेच कोफ्ते अजूनच आहारात हेल्दी बनवण्यासाठी आणि पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही पालकची पेस्ट पण ॲड करू शकता। जर तुम्हाला कोफ्ते अधिकच क्रंची करायचे असतील तर रवा याचाही वापर केला जातो। कोफ्त्यांचं मिश्रण रेडी आहे। आपण आता याचे गोळे करून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की कमी तेलाचा वापर करून आपण कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत शिजलेही जातील आणि तेलाचा वापरही कमी होईल। अशा प्रकारे आपले कोफ्ते तयार आहेत। आता आपण याला नॉनस्टिकच्या पॅनच्या सहाय्याने थोडंसं साधारण तेल टाकून आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊया। पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल योग्य प्रमाणात गरम झाल्यावरती आपण त्यामध्ये कोफ्ते ॲड करणार आहोत।
तेल योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये कोफ्ते ॲड करून घेऊया. अशा प्रकारे कोफ्ते ॲड करून झाल्यावरती मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून कोफ्ते जे आहेत ते फुल्ली आतून कुक होतील. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की एकाच बाजूने कोफ्त्यांना छान असा गोल्डन कलर आला आहे. अशा प्रकारे आपण कोफ्ते परतवून त्यामध्ये दुसरी बाजूही शेकून घेणार आहोत, जेणेकरून त्याला दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन असा कलर येईल. तसेच मुख्यतः तुम्ही रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्समध्ये पाहिले असेल की कोफ्ते हे प्रामुख्याने पनीर किंवा मग स्पिनच किंवा मग गाजर किंवा इतर काही भाज्या असतात त्याने बनवले जातात. पण हे खूप जास्त घरगुती आणि सोपी रेसिपी म्हणून आपण आज इथे बटाट्याचा वापर केला आहे. मुख्यतः धनसाग हा मटण आणि चिकन यांचा वापर करून केला जातो. बट वेज लोकांसाठी काय, तर मग वेज लोकांसाठी वेज कोफ्ते हे तयार केले जातात आणि धनसाग त्यापासून बनवले जाते. अशा प्रकारे कोफ्ते आपले शॅलो फ्राय करून तयार आहेत. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कोफ्ते आपले बनवून तयार आहेत. आता आपण धनसाग करीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम त्यासाठी आपल्याला एक कढई लागणार आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. धनसागसाठी आपल्याला डाळी आणि भाज्यांचा वापर करायचा असतो. यामध्ये मी लाल मसूर डाळ, त्यानंतर मूग डाळ, वांग आणि दुधी याचा वापर केला आहे. भोपळा हा ऑप्शनल असतो. जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. भोपळा ॲड केल्यामुळे धनसाग करीला अजून खूप जास्त जाडसरपणा आणि थिकनेस येतो. याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचे आहे. तेल आपले साधारणपणे गरम झालेलं आहे. यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. कांदा लाल झाल्याबरोबरच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे.
कांदा आणि टोमॅटो एक साधारण अर्धा मिनिट शिजून द्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो शिजत आल्यास आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत। मंद आचेवरती कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि धनसाक पावडर अर्धा चमचा। याला परतवून एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव झाल्यास यामध्ये आपण बनवलेलं जे डाळींचं आणि भाज्यांचं मिश्रण आहे ते घालणार आहोत। डाळ आणि भाज्यांचं हे जे मिश्रण आहे ते मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे। धनसाकचा बेस जो आहे तो आपला तयार आहे। यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला एक उकळ काढायची आहे। धनसाक करी आपल्याला एक साधारण 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। धनसाक करी शिजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बनवलेले कोफ्ते ॲड करायचे आहेत। अशा प्रकारे आपली धनसाकची जी करी आहे, बेस आहे तो तयार आहे। यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेऊया। कसुरी मेथी घातल्यामुळे धनसाकचा जो स्वाद आहे, जो फ्लेवर आहे तो बॅलन्स होतो। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, धनसाक मध्ये आता आपण कोफ्ते ॲड करणार आहोत। हलक्या हाताने कोफ्त्यांवरती धनसाक करी जी आहे ती कोट करून घ्यायची आहे, जेणेकरून कोफ्ते जे आहेत ते तुटले नाही जाणार। अशा प्रकारे आपली धनसाक कोफ्ता करी तयार आहे। याचं प्रेझेंटेशन करून घेऊया।
गार्निशसाठी आपण कोथिंबीरचा वापर करणार आहोत। अशा प्रकारे धनचा कोफ्ता करी तयार आहे। विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचे आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। तर आपण रोह खीर बघणार आहोत। रोह खीर ही पंजाबची प्रामुख्य डिश म्हणून ओळखली जाते। गोड म्हटलं तर सर्वांच्या नजरेसमोर खीर ही येतेच। काश्मीरमध्ये प्रामुख्याने सर्वांच्या आहारात रोह खीर ही सापडली जाते। ऊस आणि लस्सी यांच्या प्रमाणामुळे बॉडीमध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, त्यामुळे काश्मीरमध्ये याचे प्रामुख्याने सेवन केले जाते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रोह खीरला। रोह खीरसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी उसाचा रस, 1 वाटी लस्सी, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी बारीक केलेले तांदूळ, गुलाबाच्या पाकळ्या गार्निश करिता, 1 वाटी घी, 1 वाटी गूळ, अर्धा वाटी इलायची पावडर, 1 वाटी मिक्स ड्राय फ्रूट्स। रोह खीरसाठी सर्वात प्रथम आपल्याला एक भांड लागणार आहे। गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं भांड जे आहे ते तापूल। भांड योग्य प्रमाणात तापलेलं आहे। यामध्ये आपण घी घालून घेऊया। घी योग्य प्रमाणात गरम झालेला आहे। आपण यामध्ये उसाचा रस घालून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने उसाचा रस ढवळत राहायचा आहे। उसाचा रस एक उकळ येईपर्यंत ढवळत राहायचा आहे। उसाच्या रसाला उकळ आलेली आहे। यामध्ये त्याच दरम्यान आपण लस्सी घालून घ्यायची आहे। लस्सी आणि उसाचा रस एकजीव करून घ्यायचा आहे। तसेच लस्सी आणि उसाचा रस
या दोघांनाही एक उकळ येईपर्यंत शिजवायचं आहे। तुम्ही पाहू शकता ऊसाचा जो अनावश्यक घटक आहे तो आलेला आहे वरती, तो एका बोलमध्ये काढून घ्यायचा आहे। हा अनावश्यक घटक म्हणजेच एक्स्ट्रा जो फॅट असतो ऊसाचा रसाला तो आहे, तो आपण काढून घेतलेला आहे। गॅस बंद करून आपण यामध्ये साखर घालणार आहोत। पुन्हा गॅस ऑन करून साखर वितळण्यास मदत होईल। साखर विरघळताना त्याच दरम्यान आपल्याला इलायची पावडर ॲड करायची आहे। गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे। यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ घालणार आहोत। अशा प्रकारे खिरीतला जो तांदूळ आहे तो पूर्णपणे शिजला आहे आणि तुम्ही पाहू शकता की ऊसाचं आणि लस्सीचं जे प्रमाण आहे तेही कमी झालं आहे, म्हणजेच आपला तांदूळ जो आहे तो पुरेपूर शिजला आहे। यामध्ये आपण एक अर्धा चमचा गूळ घालणार आहोत। मिक्स ड्रायफ्रूट्स, आपली रोह खीर जी आहे ती तयार आहे। अशा प्रकारे ड्रायफ्रूटच्या सहाय्याने आपण रोह खीरला गार्निश करणार आहोत। अशा प्रकारे आपली स्वादिष्ट अशी रोह खीर बनवून तयार आहे।
अशा प्रकारे पारसी क्युझिनची धनसा कोफ्ता करी आणि पंजाबमधील रोह खीर बनवून तयार आहे। घरी नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मी अशी आशा करते। तुम्ही ही रेसिपी कशी झाली आहे हे आम्हाला कळवा। पुन्हा भेटूया आपण नवनवीन रेसिपींसोबत नवीन भागात। तोपर्यंत नमस्कार।